सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. दोन चांगले खेळाडू खरं तर प्रारंभिक जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 40 प्लसची उतरलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या खेळाडूंचा जर आपण फिटनेस जर बघितला ना तर खरं तर तरुणांना लाजवतील असा त्यांचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगले चांगले खेळाडू खरं तर आज मैदानावरती खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. खरं तर आपल्या कामाच्या व्यापातून आपण पाहतोय, बिझनेस असेल त्यानंतर नोकरी असेल, या सर्व व्यापातून खरं तर वेळ काढून हे खेळाडू नेहमीच मैदानावरती उतरत असतात आणि ज्या ज्या वेळेला खरं तर मैदानावरती उतरतात ना त्या त्या वेळेला 100% योगदान त्यांच्या माध्यमातून या खेळामध्ये दिलं जातं आणि खरं तर एक चांगली स्पर्धा आपण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रकाशजी काडेकर यांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून घेण्यात आलेली मेहनत आपल्याला मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. त्यानंतर सन्माननीय अतिथी बबनजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. पीटीसीच्या माध्यमातून किरण दळवी आमच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सुधीरजी अकलावे त्यांचं सुद्धा स्वागत. त्यानंतर डीजे आमचे विपुल डीजे, फार आवाजाची चांगली क्लॅरिटी आपल्याला त्यांची पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वच जण या स्पर्धेसाठी आपलं योगदान 100% योगदान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मेन पंच लालचंद गावंड सरांचा पंच इशारा येतोय मॅच चालू होण्याचा आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय स्पर्धेमध्ये अनिल टेंबे, दोन्ही पंचांना देऊया शुभेच्छा. मॅच होतीये चालू. पहिला चेंडू, पहिलं षटक घेऊन गोलंदाज शंकुनाथ गडगे यांच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच खोलवर टप्प्याचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल तिकडे बघा, पहिल्याच बॉल वरती सोडला गेला. संधी निर्माण केली होती, संधी गमावली, परंतु चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि त्या चेंडूवरती कंप्लीट केली जाते ती एक धाव आणि धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती एक. सन्माननीय अतिथी आपण पाहतोय स्वामीजी पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आले, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज रुपेश उल्वेकर आणि ज्ञानेश्वर म्हात्रे ही जोडखडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज होते पहिल्या चेंडूवरती, एका धावेनं श्रीगणेश केला जातोय टीम बॅटिंग करणाऱ्या पालेश्वरी पाले बुद्रुक संघाचा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज शंकुनाथ गडगे पुन्हा एकदा तयार. यावेळेला पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि त्यानंतर बघा गोलीच्या वेगाने चेंडू वाटचाल करतोय. आउटफील्ड फास्ट या मैदानाची, या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. लेग बायच्या स्वरूपात या चेंडूवरती ठोकला जातोय चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर यावेळेला खरं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्यानंतर चेंडूने वाटचाल केली. या चौकाराच्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज फार चांगला खेळ मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते ती एकच आणि एकेरी धावासंख्येच्या मदतीने आणखी एक धाव धावफलकावरती या ठिकाणी जोडली जाते. एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावफलकावरती धावा त्या टोटल 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ या खेळाडूला लागणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. शंकुनाथ गडगे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत. अगदी 10-12 पावलांचं रनअप आणि त्यानंतर डिलेवर्ड मैदानाच्या आतमध्ये चेंडू करतायत. यावेळेला काय फटका लगावलाय, पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे गोलीच्या वेगाने चेंडू जातोय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 10 धावा धावफलकावरती. 2 चौकार आतापर्यंत आलेत. खरं तर गोलंदाजी चांगली झाली, परंतु त्याहून चांगली फलंदाजी, फक्त दिशा दिली, वेगानं चेंडू टाकला होता, आपटला होता खरं तर आणि फक्त स्टिअर केलं या चेंडूला. सरळ चेंडू जातोय पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे, डीप मध्ये होतोय दणदणीत चौकार. हा पुढचा बॉल, चांगला फटका, चांगला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. लालचंद गावंड सरांचा इशारा येतोय दणदणीत षटकार.
धन्यवाद डीजे. षटकाराच्या मदतीनं 16 धावसंख्या धावफलकावरती लागले. बॉल तयार. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये उंचावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला उंची जास्त लांबी कमी. जवळ जवळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, तत्पूर्वी चेंडू मात्र थांबणार नाहीये. पुन्हा एकदा येतोय दुसऱ्या चेंडूवरती दणदणीत चौकार. सन्माननीय प्रीतमजी पाटील सर या ठिकाणी आलेत. खरं तर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण त्यांना समालोचन करताना पाहतो, ते सुद्धा या ठिकाणी जोडले गेलेत आणि मराठी हिंदी वरती प्रभुत्व असणारं त्यांचं खरं तर समालोचन आम्ही नेहमीच ऐकत असतो. ते या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत, पडके विरुद्ध अदई 40+. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अगदी वेळेत हे सामने सुरुवात करण्याची आहे आणि त्यानंतर वेळेत हे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपवायचे देखील आहेत. दोन्ही टीम कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 20 धावा, तब्बल 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निवृत्ती भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे एक खेळाडू आज आपल्याला मैदानावरती खेळताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं चेंडू, ते उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चेंडू विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये धावफलक स्थिरावला जाईल ते 20 या धावसंख्यावरती. 7च प्लेयर आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 7 प्लेयरला घेऊन हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. टिच्चून मारा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, परंतु यावेळेला बघा फिरून मारला जातोय चेंडूला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती ठोकला जातोय दणदणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. नंतर आपण पाहतोय निखिलजी तांडेल साहेब पाले बुद्रुक गावचे सरपंच, त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. वरिष्ठ मान्यवर या स्पर्धेच्या आपण पाहतोय आणि त्या या आयोजकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. दोन्ही खेळाडू फार चांगला खेळ मैदानावरती करतात. खरं तर पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी द्यावा लागेल. या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल. जर ही जोडी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती जर राहिली ना, तर एक मोठी धावसंख्या नक्कीच धावफलकावरती निर्माण करेल. बघा, गुड मॉर्निंग 40+ आदई वलभ विभाग या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आपण पाहतोय रुपेश उलवेकर या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं होतं आणि ते पारितोषिक का त्यांना दिलं ना, ते हे या ठिकाणी सिद्ध करत असताना दाखवत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं खेळपट्टीवरती नमी जाणवते, नरमपणा जाणवतोय, थंडीचं वातावरण, आणि अशा काळामध्ये आपण पाहतोय खेळपट्टीवरती गरमी निर्माण करण्याचं काम रुपेश उलवेकर मैदानाच्या आतमध्ये करत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 25 धावा. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कर निवृत्ती भोईर. पुढे एकदा चांगला फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली झेल पकडला जातोय. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये डाऊन होत असताना खरं तर बॉटम एज घेतली होती चेंडूने. प्रॉपर कनेक्ट झाला नव्हतं, एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि त्याच कारणानं चेंडू मात्र राहतोय सीमारेषेच्या आतमध्ये त्या ठिकाणी पकडला जातोय झेल. पहिली विकेट जाती. फलंदाज या चेंडूवरती बाद होत आहेत रुपेश उलवेकर.
प्रमोद भोपी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती त्यांना खेळायचं आहे. खरं तर उजव्या हाताचा एक ताकद फलंदाज. कित्येक मैदानं या खेळाडूंनी गाजवलेत. हार्ड हिटर, मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहत असतो आणि ते आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय, कृपया विनंती असेल कोणी मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू असताना ज्या फोर व्हीलर आहेत किंवा बाईक असतील तर कोणी नेऊ नका. आणि या चेंडूवरती हार्ड हिटर का बनून ओळखलं जातं, प्रमोद भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार, इरादे स्पष्ट करतायत. त्या चेंडूवरती येतोय दणदणीत 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. आपण पाहतोय यूट्यूबची सेवा खरं तर या स्पर्धेच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून पुरवली गेली आहे ते परिजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून यूट्यूबची सेवा खरं तर या स्पर्धेमध्ये पुरवली जाते. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. त्यानंतर भोलेनाथ राजाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. भोलेनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भरीव योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलं गेले. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. विलास पाटील तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि प्रमोद भोपी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. नंबर क्रमांक 2 आणि नंबर क्रमांक 3 वर असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. परंतु इथे काय घडलं गेलं, विकेट जातीये. मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्रशक्ती या ठिकाणी होते. झेल पकडला जातोय आणि ज्ञानेश्वर म्हात्रे या ठिकाणी होत आहेत बाद. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. धावसंख्येचा जो आलेख होता ना तो आता खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. एकही फलंदाज बाद झालेला नव्हता. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर एक षटकार जरूर आला, एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होती टीम पालेश्वरी. टेंबोडे टीम ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होती ती विकेट या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा ज्ञानेश्वर म्हात्रे त्या ठिकाणी होत आहेत बाद आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला ना तर बरीचशी मैदानं या दोन्ही खेळाडूंनी गाजवले. कित्येक काळ क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि या मैदानावरती त्यांना चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं चेंडूच्या मागे धावतोय आणि फिल्डिंग बघा आज जवाब होताना पाहायला मिळतेय. मी सुरुवातीला म्हटलं होतं जबरदस्त असा फिटनेस या सर्व खेळाडूंचा पाहायला मिळतोय आणि तरुणांना लाजवतील अशी कामगिरी ते आज मैदानावरती करतायत. असं वाटलं होतं या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु बॉल अडवला गेला. निवृत्ती भोईर ॲथलेटिक पटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं आपण पाहतो ॲथलेटिक्समध्ये त्यांचं योगदान आपण त्यांना नेहमीच पाहत असतो आणि ते बघा फार वेगानं चेंडूपर्यंत गेले आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकललं. 3 धावा, 2 धावा करत तर आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्यात. धावफलक जाऊन पोहोचले ते 33 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज यूज केले जातील, परंतु या चेंडूवरती जसा स्लॉट मध्ये आला अगदी प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बराचसा लांबवर मारलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोच 39 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मैदानावरती चालू आहे. बघा जशास तसं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देत आहेत विलास पाटील. षटकार जरूर तुम्ही ठोकला, परंतु आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे त्या तुम्हाला निर्धाव चेंडू खेळून काढण्याची आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. वेगानं चेंडू टाकला होता, समोर टाकला होता आणि या फलंदाज मात्र अशाभूत नजरेनं हे चेंडूकडे पाहत राहतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉकलचा उपयोग केला होता, ब्रह्मास्त्र फेकलं होतं, परंतु धाव कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती एकच आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2:40 ही मजबूत अवस्था टीम बॅटिंग करणारे आपण पाहतोय. पालेश्वरी पाली बुद्रुक संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला पाणी या मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तर याच दरम्यान आपण थोडं सत्कार समारंभ घेऊया, कारण मान्यवर इथे आलेले आहेत आणि त्यांचा पण सत्कार करूया.
नामदेव शेठ पाटील साहेब यांचा आपण यथोचित सत्कार करतोय. संतोषी माता हॉटेलचे मालक यांचा आपण यथोचित सत्कार करतोय. नामदेवजी पाटील साहेब आपण यायचं आहे. प्रकाशजी खाडेकर यांच्या शुभ हास्य आपण नामदेवजी पाटील साहेबांचा आपण यथोचित सत्कार करतोय. संतोषी माता हॉटेलचे मालक आहेत. त्याच दरम्यान निखिलजी टांडेल सरपंच आपण पाहतोय पाले बुद्रुक यांचे आपण यथोचित सत्कार करणार आहोत. तर निखिलजी टांडेल आपण यायचं एक युवा पिढीला एक प्रेरणा देणार आपण पाहतोय एवढं यंगस्टर्स त्याच्याबद्दल पालेश्वरी गावाचा आपण सरपंच पाहतोय निखिलजी टांडेल साहेब यांचे यथोचित सन्मान होतोय. प्रकाशजी खाडेकर यांच्या शुभ हास्य. त्याचबरोबर सुनीलजी पाटील साहेब आपण पाहतोय. भगवानजी लोखंडे साहेब आपलंही यथोचित सन्मान होणार आहे तर प्लीज आपणही यायचं आहे. भगवानजी लोखंडे साहेब उद्योजक आहेत आणि तुम्ही आलात यासाठी आमच्या पूर्ण वलभ फर्टिप्लसच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत आणि वलभ ग्रामस्थांच्या माध्यमातूनही तुमचं सहर्ष स्वागत. भोलानाथ शेठ यांच्या शुभ हास्य आपण पाहतोय त्यांचा यथोचित सत्कार होतोय. भोलानाथ शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आणि खूप चांगला दिवस आज निवडला या स्पर्धेसाठी आपण म्हणूया. बबनजी चिवण्या पाटील साहेब यांचंही आपण यथोचित क्रिकेट प्रेमी आहेत. वलभ संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट असतो आणि त्यांचंही ते आपण उपस्थिती पाहतोय. बबनजी पाटील साहेब आपण यायचं आहे. यांचं यथोचित सन्मान करतोय. गणेशजी टेंबे यांच्या शुभ हास्य आपण त्यांचं यथोचित सन्मान करतोय. एक ऑफिशियल पंच आपण पाहतोय पूर्ण पनवेल असेल रायगड असेल ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. गणेशजी टेंबे सर असतील किंवा अनिलजी टेंबे यांच्या माध्यमातून आपण चांगलं क्रिकेटसाठी नेहमी योगदान पाहतोय. यांच्या शुभ हास्य आपण सत्कार करतोय. आत्मारामजी पाटील साहेब यांचंही आपण यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर बालारामजी पाटील चला बोलूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद सर. मॅचकडे आपण वळतोय. 3 चेंडू शेवटच्या षटकातील आतापर्यंत संपलेत. 2 चौकार आतापर्यंत शेवटच्या षटकातील संतोष मस्कर या गोलंदाजावरती लगावले गेलेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती टोटल 48 धावा धावपलकावरती लागल्यात आणि या चेंडूवरती चांगला फटका होता परंतु धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. बघा काय घडलं गेलं मैदानावरती. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तू अशी गफलत. शेवटच्या क्षणाला मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. लगेचच धाव कंप्लीट केली. चाणाक्षररित्या आपण पाहतोय चलाक दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्या चेंडूवरती. हा पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा येतोय नो चेंडू असल्याचा आणि नो +2 अशा 3 धाबा या चेंडूवरती मिळतील. 3 धावा संख्येच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचते ती टोटल 51 धाबा. अभिनंदन टीम पालेश्वरी पाले बुद्रुक. 50 धावा कंप्लीट होत आहेत संघाच्या आणि 51 धावा संख्या 51वी धाव धावफलकावरती या ठिकाणी लागली जाते. 3 चेंडू संपलेत. अजूनही 3 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि या चेंडूवरती फ्री हिट आहे का पंच? हा चला फ्री हिट कायम असणार या चेंडूवरती. काय घडलं जाईल या चेंडूवरती पाहावं लागेल. तो आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. समोर टाकला होता चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवतायत. थोडंसं त्या ठिकाणी फंबल झालं परंतु आतमध्ये ढकललं जाते चेंडूला. लगेचच एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव मिळणार का? नाही. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतील फलंदाज. बघा 2 धावा सहजरित्या मिळाल्या होत्या परंतु तिसऱ्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी विकेट मात्र जाते आणि फलंदाज या चेंडूवरती बाद होत आहेत. प्रशांत पवार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोहन
हॅलो, मोहन बारशे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, त्यांना चांगला खेळ इथे करावा लागेल. वलभ 40+ यांच्या माध्यमातून 40+ चषक मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर प्रकाशजी खाडेकर, गोटेरामजी पाटील, सुनीलजी पाटील, शैलेशजी खाडेकर, प्रल्हादजी बोईर, अजयजी पाटील, अनिल टेंबे, अनंता वाघे, गणेश टेंबे, संतोष पाटील, सचिन खाडेकर, विश्वनाथ मात्रे, गुरुनाथ फडके, त्यानंतर जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव चंद्रे, पांडुरंग पाटील, जगदीश पाटील, मचिंद्र पाटील, केशव टेंबे, अभिमन्यू पाटील आणि राजू पाटील जे सरपंच आहेत वलभचे, या सर्वांच्या आपण पाहतोय मेहनतीने ही स्पर्धा संपन्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांनी फार मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. त्यानंतर सम्राट पाटील, नरेश पाटील आणि सोपान खाडेकर यांची सुद्धा खरं तर मोलाची साथ या संपूर्ण आयोजकांच्या मध्ये लाभताना पाहायला मिळते. आणि ज्या आजच्या दिवसाची स्पेशल मेजवानी आपल्याला पाहायला मिळते ती गणेशजी गावंड, मारुती पाटील आणि राजू यांच्या माध्यमातून खरं तर आज आपल्याला स्पेशल मेजवानी भेटणार आहे. त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. ग्रामस्थ मंडळ वलभ यांच्या माध्यमातून हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. शेवटच्या दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा गोलंदाजानं खर्च केल्या आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा संख्या धाव फलकावरती लागली जाते. टीम पालेश्वरी पाले बुद्रुक संघाची टॉस हरल्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आता गरज असेल टीम टेंबोडे संघाला बॅटिंग करत असताना कंपल्सरी चेसिंग या नियमाखाली खेळत असताना 58 धावा संख्येची गरज आहे ती 24 चेंडूमध्ये. त्यानंतर यानंतरचा सामना असेल एका बाजूला पडके 40+ आणि आदई 40+. दोन्ही टीम कॅप्टनला आपण विनंती करूया आपण लगेचच टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. पडके 40+ आणि आदई 40+, आपण लगेच टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. त्यानंतर राजू पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेसाठी 6,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलंय. त्यानंतर प्रकाशजी खाडेकर आणि बारामजी पाटील यांच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं डोनेशन. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आहे त्यांच्या माध्यमातून दिली गेली. त्यानंतर काशीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक डोनेशन या स्पर्धेसाठी आले. त्यानंतर प्रमोद कान्हा पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आले. त्यानंतर नामदेव सुकीट पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यानंतर आत्मारामजी पाटील यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यानंतर भोलेनाथजी पाटील यांच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. आणि युवराजजी पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. या सर्व देणगीदारांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये धन्यवाद व्यक्त करूया. त्यानंतर वलभ टीमचे आमचे ऑलराऊंडर खेळाडू शैलेशजी खाडेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा मनापासून स्वागत. आणि यानंतरची होणारी मॅच आहे पडगे 40+ आणि आदई 40+. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती यावं. चला, आदई 40+ कर्णधार आणि पडगे 40+चे कर्णधार लगेच संपर्क साधायचा, कारण आपण लगेच टॉस करून घेतोय. त्याच दरम्यान रवीजी शेळके असेल किंवा लहूजी भोईर पडगे संघाचा कर्णधार आपण लगेच संपर्क साधायचा आहे. आणि दोन्ही जे संघ खेळतील त्यांनी 12 प्लेयर लगेच पाठवायचं, कारण खेळाडूचं नाव माहिती पाहिजे. कारण ते मॅन ऑफ द सिरीज असेल किंवा मॅन ऑफ द मॅच असेल ती योग्य त्या खेळाडूला गेलं पाहिजे. त्याचं नाव आता लाईव्हच्या माध्यमातून आपण घरपर्यंत पोहोचू तर तो नावही पोहोचला पाहिजे. सुमित लोम पडगे आपण पाहतोय 40+, याचे कर्णधार लहूशेठ भोईर यांचं आगमन झालंय. त्याच दरम्यान आपण आदई 40+च्या कर्णधाराला आमंत्रित करूया. दीपकजी शेळके असतील तर आपण लगेच यायचंय. चला आपण टॉस कडे बोलूया. दीपकजी शेळके साहेब यांचं आगमन होतंय. आदई वलभ विभागाचे कार्याध्यक्ष आहेत आणि
त्यांच्या माध्यमातून दरवर्षी एक लीग आपण पाहतोय आदाय वलभ विभागामध्ये. यावर्षी जबरदस्त लीग पाहिली तर दीपकजी शेळके साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर लहूजी भोईर यांचंही आगमन झालं. आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया. आत्माराम शेठ पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करूया. त्याचबरोबर बालराम पाटील आपण यायचंय. आपल्या शुभाचे आपण टॉस करतोय. आदाय 40+ यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा संघ आपण पाहतोय. दीपकजी शेळके कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर लहूजी भोईर पडके संघाचा कर्णधार आपण पाहतोय. मागील वर्षामध्ये 9 ट्रॉफीज लहू भोईरनी मारल्या आणि त्यासमोर आपण दीपक शेळकेला पाहतोय. हेड्स इज द कॉल. हेड. दीपक शेळके आपण टॉस जिंकला, काय निर्णय असेल? अजून आमचे प्लेयर आलेले आहे, जरा 5 मिनिटात सांगतो. ओके. या आयोजनाबद्दल काय म्हणाल की वलभ संघाने जो आयोजन केलं त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? आम्हाला वलभ संघाने केलेल्या संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. हे होते दीपक शेळके. लहू भोईर आपला सत्कार करतोय. आपण लगेच येतो जे सत्कार करून घेऊया. लहू शेठ भोईर पडगे एरआर सन्स चे आपण प्रोप्रायटर म्हणू शकतो, कारण लहू भोईर याच्या माध्यमातून तलोजा MIDC मध्ये खूप चांगलं काम आपण नेहमी पाहतोय. मॅच ऑन आहे. त्याचबरोबर दीपकजी शेळके यांचाही आपण इथे सन्मान करतोय. एक जबरदस्त सिनियर खेळाडू आपण पाहतोय. वय वर्ष 50, पण त्यांचा फिटनेस लेवल फिल्डिंग करत असताना आपण नेहमी पाहतोय. जबरदस्त खेळाडू दोनही खेळाडूंचे आणि संघ कर्णधारांचे आपण इथे सन्मान करतोय. धन्यवाद. वलभ 40+च्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. बोलूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद सर. चला मॅच इज ऑन. आपण मॅचकडे बोलूया, मैदानाकडे बोलूया. पहिलाच विकेट गारज होतोय. शंकुनाथ गडगे परततोय. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील पडगे तुमचे सहर्ष स्वागत करतोय. आज आपण जय हनुमान 40+ वलभ याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. ग्रामस्थ मंडल 40+ चषक आपण पाहतोय. नरेश भोपी यांनी झेल घेतला वाटतं पहिलाच. एक लकी खेळाडू मी नेहमी म्हणतो नरेश भोपी. तर हा सामना तुमच्यासमोर चालू आहे तो म्हणजे पालेश्वरी 40+ आणि टेंबोडे 40+ या दोन संघांमध्ये. पहिला टेंबोडे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रित केलं होतं पालेश्वरी संघाला फलंदाजीसाठी. टार्गेट सेट केलं आपण पाहिलं 58 धावांचं टार्गेट आणि त्याच्यासमोर आता खेळत असताना पहिलाच विकेट गारत जो पण महत्त्वाचा खेळाडू आपण पाहिला शंकुनाथ गडगे परतलाय. नितीन दांडेलने बॉलिंग ट्रॅक चांगला चेंडू टॅप केला. आता मात्र सुधीर तिथे होत असत मात्र झेल घेऊ शकला नाही. बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धाव्यांसाठी. धावसंख्या धाव फलकावर पाहतोय 12. लॉस ऑफ 1 विकेट. याच दरम्यान आपण पंचच्या भूमिकेत पाहतोय ऑफिशियल्स आमचे लालचंद्र गावण साहेब वाघिलीवाडा इथून आलेत. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर नितीन तांडेल गोलंदाजी करत असताना टॅप केलाय मात्र टायमिंग साधता आलं नाही. बॉल ट्रॅव्हल करतोय इनसाइड एजच्या माध्यमातून. प्रशांत पवार तिथे सज्ज होता. सोपान एक सिंगल काढली आहे. धावसंख्या धावफळकावर 13 पाहतोय आपण. विलास पाटील ऑन स्ट्राईक. एक महत्त्वाचा खेळाडू टेंबोडेच्या माध्यमातून जर पाहिलं बराच काल टेंबोडे संघासाठी जो फॉर्ममध्ये नेहमी खेळाडू असतो तो म्हणजे विलास पाटील. क्षेत्ररक्षकच्या भूमिकेत असू दे, गोलंदाजी भूमिकेत असू द्या किंवा फलंदाजी करत असताना आपण विलासला नेहमी चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवर आपण नितीनला पाहतोय. पालेश्वरी संघाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण सजवलंय. आता मात्र रुपेश उलवेकरनी एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी रणनीती आपली अपनवली असेल नक्कीच. चांगला चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. प्रयत्न चांगला होता, फटका चांगला होता मात्र एकच धावाने समाधान मानावे लागेल. धावसंख्या धावफळकावर 14 पाहतोय आपण.
लॉस ऑफ 1 विकेट. जसा शंकू परतला, 7 खेळाडू घेऊन खेळले आज. पनवेल तालुका 40+चा नियम आहे की जेवढे खेळाडू असेल तेवढेच खेळाडू घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. या नियमाचं पालन करत असताना आपण टेंबोडे संघाला पाहिलं आणि 7 खेळाडू घेऊन मैदानामध्ये खेळत असताना पाहिलं. हे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण ज्या वेळेला क्रिकेट खेळतो ना, क्रिकेटमध्ये रूल्स खूप महत्त्वाचे आणि ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते फॉलो करत असताना प्रत्येक संघाला आपण पाहतोय 40+च्या माध्यमातून क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन असं म्हटलं जातं आणि ते डिसिप्लिन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि ते कुठेतरी 40+च्या माध्यमातून एक चांगलं एक्झाम्पल सेट करत असताना आपण पाहतोय 40+ मास्टर्स. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 14, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रमोद भोपीला. आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. समीकरण बदललं, समीकरणला आता त्या अनुसरून आपल्याला फलंदाजी करावी लागेल. आणि त्याच पद्धतीने आपण दोनही फलंदाज पाहतोय, निवृत्ती आणि नॉन स्ट्राईक. स्ट्राईकला आपण पाहतोय विलासला. दोनही दर्जेदार खेळाडू. निवृत्ती द ग्रेट एक्झाम्पल ऑफ स्पोर्ट्समॅनशिप असं म्हणता येईल, कारण स्पोर्ट्समॅन कसा असावा, एक ॲथलीट ज्याने PT उषाच्या अंडरमध्ये ट्रेनिंग घेतली आणि पूर्ण या विभागाला नाही, पनवेलला नाही तर रायगड नाही तर पूर्ण महाराष्ट्राला गौरव वाटावं असं खेळाडूला आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. निवृत्ती भोईर एक क्वालिटी प्लेअर असून एक क्वालिटी व्यक्तिमत्वही त्याच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतो विलासला. प्रमोद भोपी ऑन ए बॉलिंग ट्रॅक, ज्याने नाईट मॅचमध्ये निर्धाव षटक फेकला होता. त्याचा पहिला चेंडूला जबरदस्त टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18. आता मात्र विलासला ही भूमिका बजावावी लागेल, कारण जी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे ती कशा पद्धतीने पेळायची हे विलासला माहिती आहे. दांडगा अनुभव असणारा खेळाडू आपण विलास पाहतोय. समीकरण बदलले, 17 चेंडू 40 धावांची गरज आहे. 17 चेंडू 40 धावांची गरज. प्रमोद भोपी ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय विलासला, जो आतापर्यंत एक क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलाय का, एक्झिक्युशन प्रॉपर झालं नाही. मात्र मोहन बारसे फंबल झाला, कॅच ड्रॉप आणि आता मात्र लगेच एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 20. आता मात्र ही विलासची कॅच किती महाग ठरेल येणार कालवेळ सांगेल. मात्र विलास टेंबोडे संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे मात्र आपण त्या खेळाडू कक्षामध्ये पाहिलं. जशी कॅच उडाली होती थोडंसं टेन्शनमध्ये वाटले प्रत्येक खेळाडू, मात्र जशी कॅच ड्रॉप झाली तो ॲडव्हान्टेज मात्र क्रिएट झाला तिथे. आता मात्र पुन्हा लाफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. रुपेश उल्वेकर जाईल, चुकी करणार नाही. द बेस्ट फिल्डर पालेश्वरी साईडचा आपण म्हणता येईल, मास्टर माइंड त्याला म्हटलं जातं आणि जबरदस्त झेल घेतला विलास पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. पाहिलं मास्टर माइंड म्हणजे मराठी भाषेमध्ये काल्या डोक्याचा माणूस असं म्हणता येईल, कारण त्यांनी बघितलं जसं मोहम्मद मार्से तिथे फंबल झाला लगेच तिथे फिल्डिंग चेंज केली. त्याला माहिती आहे की काव कॉर्नरमध्ये कशा पद्धतीने झेल येईल, कारण महत्त्वाचा खेळाडू तो विलास आणि विलासला परतावं लागलं. रुपेशचं कौतुक केलं पाहिजे. इमिडिएटली त्यांनी फिल्डिंग चेंज केली आय थिंक. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी क्षेत्ररक्षण होतो ना त्यावेळेला गोलंदाजाला खूप महत्त्वाचा जो मदत असते हे क्षेत्ररक्षक करत असतात नेहमी. स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष मस्कर, संघाचा कर्णधार. समीकरण आहे 15 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. प्रमोद भोपी ज्या पद्धतीने विलास सेट झाला होता त्याला परतण्यामध्ये यशस्वी झाला. आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. प्रमोद भोपीचा विचार केला तर या वर्षामध्ये गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. राज भोईरच्या माध्यमातून जी नाईट स्पर्धा झाली होती टेंबोडेच्या मैदानामध्ये, अंपायर थर्ड अंपायर फॉर व्हाईट, चला व्हाईटसाठी थर्ड अंपायर घेतलं, कारण एक रिव्ह्यू प्रत्येकाला दिले गेलं आहे त्याचं यूज करत असताना आपण पाहिलं. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी पूर्वी होत नव्हत्या. ज्या वेळेला ह्या लोकांनी रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर त्यावेळेला ह्या गोष्टी नव्हत्या. पण आता रिव्ह्यूच्या माध्यमातून एक ॲडव्हान्टेज असतो की आपण अंपायरच्या कोणत्याही डिसिजनला चॅलेंज करू शकतो आणि ते मात्र खूप चांगली गोष्ट झाली आहे. कारण कधी 19-20चा जो फरक असतो आणि नेहमी मॅच हरल्यानंतर अंपायरला जे शिवे द्यायचे ते आता त्यांना चान्स मिळत नाही. कारण का तर तुमच्याकडे एक रिव्ह्यू असल्यामुळे त्याचा तुम्ही ॲडव्हान्टेज घेऊ शकता. आपण ऑफिशियल्स पाहतोय अनिलजी टेंबे आणि त्याचबरोबर लालचंदजी गावंड. डिसिजन इज पेंडिंग. डिसिजन
प्रमोद भोपीचा विचार केला तर खूप चांगलं या वर्षामध्ये गोलंदाजी करत असताना प्रमोद डॉट चेंडू फेअर डिलिव्हरी फेटायला इथे थर्ड अंपायरने आपण पाहिलं एक रिव्ह्यूचा यूज केला गेला. प्रमोद भोपी चांगला चेंडू टॅप करायचा प्रयत्न रिस्की रन आता मात्र काय घडतंय इथे चान्स होते निवृत्तीला परत नाहीचं मात्र चांगलं इथे आपण रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिलं इमिडिएटली एकाला 2 मध्ये कन्वर्ट आणि आता मात्र लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं संतोषच्या माध्यमातून चान्स होते तिसऱ्या रनसाठी लेझी क्रिकेट रन आउट संतोष मस्कर बॅक टू पॅव्हिलियन. मारुतीजी गौऱ्या पाटील साहेबांचं आगमन झाले त्याचबरोबर दत्तात्रय कृष्ण पाटील साहेब यांचंही आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे बोला 40+ संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर जसं संतोष परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी दिनेश आपण जात असताना पाहतोय. यावर्षी आगमन झालं 40+ मध्ये दिनेशचं कारण एक चांगलं व्यक्तिमत्व दिनेशच्या माध्यमातून आम्ही प्रॅक्टिस करत असताना नेहमी त्याच्याशी बोलणं होतं. तो जो दिनेश आता फलंदाजी करत असताना कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे पाहण्यायोग्य असेल. वलपच्या मैदानामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती त्याचबरोबर वलप 40+च्या माध्यमातून नेहमी ही स्पर्धा खूप दर्जेदार असते. तेच वलप 40+ यावर्षी ही स्पर्धा पार पाडत असताना आतापर्यंत आपण पाहिलं प्रमोदने चेंडू फेकले 5 आणि त्याच्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केला त्याच्यामध्ये एक चौकार आली. 8 धावा खर्च केला त्याच्यामध्ये एक चौकार आपण पाहिलं. निवृत्ती भोईर ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला दिनेशला पाहतोय. प्रमोद भोपी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना रुपेश उलवेकर आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. एकदा तर मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि एकाला 2 धावामध्ये कन्वर्ट केले. हे रेग्युलर क्रिकेटमध्ये एक चांगलं एक्झाम्पल आहे जे रेग्युलर क्रिकेटर्स पाहत असतील. आपण नेहमी रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहतो ते मॅक्सिमम 6 आणि 4वर खेळतात. त्याच्यामध्ये नंतर डॉट चेंडूमध्ये जो प्रेशर क्रिएट होतो तुमच्या एकेरी आणि दुहेरी धावा आहे ना तुमच्या मधल्या जागा भरतो जिथे गॅप ज्याला म्हणतात फिल इन द ब्लँक्स आणि ते फिल इन द ब्लँक्स भरण्यासाठी तुम्हाला एकेरी दुहेरी धावायचं खूप महत्त्वाचं आहे आणि तिथे तुमचा स्कोअर आणि टार्गेट सेट करण्यामध्ये त्या धावा खूप महत्त्वाच्या असतात. कारण तुम्ही एक 6 मारला त्याच्यानंतर 3 बॉल खाल्ले तर त्याच्यामध्ये 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्याच्यामध्ये ॲव्हरेज मेंटेन होत नाही आणि ते कुठेतरी हा चांगला एक्झाम्पल आपण पाहिला 40+च्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला स्पीडअप करायचंय रुपेशजी. 12 चेंडू 34 धावांची गरज. बारा चेंडू 34 धावांचं समीकरण राहिलंय आपण पाहिलं. आता सरासरी जर पाहिली तर 17च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळायचं आहे. ज्या पद्धतीने रिक्वायर्ड रन रेट आहे त्या ॲव्हरेज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र जबाबदारी असेल दिनेश आणि निवृत्तीवर. टेंबोडे संघाच्या माध्यमातून विचार केला तर निवृत्ती भोईर आतापर्यंत क्रीजवर शाबूत हे खूप जमेची बाजू असेल. त्याचबरोबर टेंबोडे संघाचा आपण केसरीनाथ यांना पाहतोय. शरद भोईर आज आले नाही वाटतं बहुतेक. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. आपण दिनेशला पाहतोय स्ट्राईकला. आता मात्र 17चं ॲव्हरेज मेंटेन करायचं आहे दोन्ही खेळाडूंना. क्रिकेटमध्ये ॲव्हरेज खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही ज्या स्ट्राईकने खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही चेसिंग करत असताना तुम्हाला ॲव्हरेज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रथम फलंदाजी करता त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ॲव्हरेज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी किती रन्स ठेवणार आहात हे खूप कॅल्क्युलेटिव्ह असतो. फुटाफटका मारण्याचा प्रयत्न आहे. आउटसाईड एज लागली. 1 धाव तर मिळाली. एकदा धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू 33 धावांची गरज आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे कारण 17चा ॲव्हरेज जर मेंटेन करायचं तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील आणि ते कुठेतरी आता जबाबदारी असेल निवृत्तीवर आणि निवृत्ती त्यासाठी ओळखला जातो. निवृत्तीची फिटनेस लेवल खूप हाय आहे. आपण जर पाहिलं सकाळी 3:30 वाजता रनिंगला जातो आणि त्या पद्धतीने आता मात्र क्रिकेटमध्ये रुपेश उलवेकरचा ह्या वर्षाचा फॉर्म जबरदस्त आहे. आपण आदयवाला विभागाचा विचार केला तिथे चांगलं फलंदाजी आणि गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आदयमध्ये त्याने मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं ना तर 6 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याच्यानंतर आदय टेंबोडे संघाच्या अगेन्स्टच 6 चेंडू 10 धावा डिफेंड केला होता. तोच रुपेश उलवेकर आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. समोर निवृत्तीला बॅटिंग करत असताना पाहतोय. मोठा फटका मारायचा मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जजमेंट प्रॉपर घेतो रुपेश उलवेकर. निवृत्ती बॅक टू पॅव्हिलियन.
वेळेला निवृत्ती गोलंदाजी करत होता त्यावेळी रुपेश फलंदाजी करत होता. रुपेशचा विकेट निवृत्तीने घेतला आणि तसंच त्याला उत्तर देत असताना आपण रुपेशला पाहतोय. रुपेश यांनी निवृत्तीला परत पाठवलंय. आणि या इनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पालेश्वरी संघाचं जर कौतुक करावं असं वाटतंय, प्रत्येक गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेत. या 4 ओव्हर लगातार आपण चौथी ओव्हर चालू आहे, तिसरी ओव्हर चालू आहे आणि 3 ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर आपण प्रत्येक वेळेला विकेट पाहतोय. केसरीनाथ ऑन स्ट्राईक. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी खेळाडू आले नाही तर प्रमोशन होतो आणि त्यामुळे फलंदाजीला लवकर चान्स मिळते. आता मात्र जबाबदारी केसरीनाथवर आहे. आणि ज्या पद्धतीने रुपेश गोलंदाजी करतोय, टेंबोडेच्या मैदानावर 6 चेंडू 10 धाव डिफेंड केला होता टेंबोडेच्या अगेन्स्टमध्ये आणि तोच रुपेश आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 1 धाव दिली आणि 1 विकेट महत्त्वाची निवृत्तीला परत पाठवलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आपण पाहिलं ना तर रुपेशचं कॉन्फिडन्स लेवल हाय झालंय. ज्या वेळेला कालुंद्र संघामध्ये खेळत असताना आपण रुपेश उलवेकरला पाहिलं तर बेस्ट बॅट्समन ठरला होता. ज्यावेळी 5 खेळाडू बाहेरचे घ्यायचे होते ग्रामीण संघामध्ये, त्याच्यामध्ये रुपेश उलवेकर, सुरेश जोशी, मला वाटतं विलास पाटील, त्याच्यानंतर निवृत्ती हे खेळत असताना आपण पाहिलं. आणि सर्वात चांगली गोष्ट जर आपण पाहिली तर रुपेश उलवेकर बेस्ट बॅट्समन ठरला होता. त्याचबरोबर सुरेश जोशी पडगे हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. म्हणजे त्यांना ज्या वेळेला ही संधी मिळाली त्याचं सोनं कसं करावं हे त्यांनी मैदानात त्यावेळेला दाखवलं होतं. आणि हे रेकॉर्ड सांगणं का गरजेचं, कारण मैदानामध्ये खेळ चालत असताना खेळाडूला सर्वात जास्त प्रोत्साहित करतो तो म्हणजे त्याचा बॅक रेकॉर्ड. पण त्याला परफॉर्मन्स मात्र आपल्याला त्या सिच्युएशननुसार करावी लागतं. आता मात्र 6 चेंडू 33 धावांची गरज आहे आणि आता पूर्ण जबाबदारी दिनेशच्या खांद्यावर आली आहे. या 6 चेंडूंवर दिनेशला दाखवावं लागेल. कुठेतरी रिंकू सिंग सारखं आपण पाहिलं त्यांनी 5 षटकार ठोकले होते. तीच काहीतरी आता इथे परत भूमिका दाखवावी लागेल दिनेशला. कारण समोर गोलंदाज आपण पाहतोय मोहन बारसेला, एक लेजंड खेळाडू. मोहन बारसेच्या माध्यमातून पाहिलं तर कित्येक वर्ष आपण MIDC मध्ये जर पाहिलं तर इंडाल कंपनीसाठी खेळत असताना मोहन बारसे बेस्ट बॉलर ठरला होता, बेस्ट बॅट्समन ठरला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. पालेश्वरी संघासाठी खूप महत्त्वाची जबाबदारी आता मोहन बारसेच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आला नाही. दिनेश थोडंसं फंबल झाला. मात्र इथे निर्धाव चेंडूची सावती. समीकरण 5 चेंडू 33 धावांची गरज. जसा हा सामना संपला दोन्ही टीमला आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण लगेच जेवण करून घ्यायचं आहे. प्रकाशजी खाडेकर साहेब यांच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून. आपण जर विचार केला वल्लभ संघाचा तर गोटीराम पाटील असतील, सुनील पाटील असतील, त्याच्यानंतर शैलेश खाडेकर, प्रल्हाद भोईर, अजय पाटील, अनिल टेंबे, अनंता वाघे, गणेश टेंबे, संतोष पाटील. तर दुसरा चेंडू पुन्हा कोणत्याही पद्धतीचं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही. फक्त स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. मात्र क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सचिन खाडेकर असेल, विश्वनाथ म्हात्रे असेल, गुरुनाथ फडके असेल, जगन्नाथ पाटील असतील, चंद्रकांत पाटील, वैभव चंदने, पांडुरंग पाटील. तिसरा चेंडू. आता मात्र आगलं वेगळी शॉट आपल्याला दिनेशच्या माध्यमातून पाहिलं. स्ट्राईक रोटेट झाली. केसरीनाथ ऑन स्ट्राईक आता पाहतोय आपण. पांडुरंग पाटील, जगदीश पाटील, मच्छिन पाटील आणि त्याचबरोबर केशव टेंबे, आपण अभिमन्यू पाटील आणि राजू पाटील, माजी सरपंच वल्लभ. असं 40+ हे सर्व खेळाडू यांच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मोहन बारसे आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 धावसंख्या खर्च केली आहे. मात्र चेसिंग करत असताना कोणत्याही पद्धतीने आक्रमण पाहायला मिळत नाहीये. आता मात्र थोडं फक्त ज्या पद्धतीने क्रिकेट झालं पाहिजे ते झालं नाही टेंबोडे संघाकडनं. त्याचं सर्वात मोठी प्रॉब्लेम काय आहे तर खेळाडूंची अनुपस्थिती. रणजितदादा पाटील हे नाही दिसत, रमाकांत पाटील आपल्याला दिसले नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जे महत्त्वाचे खेळाडू शंकर मस्कर आपण पाहत नाही आहे. हे सर्व खेळाडू येणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आता माझा शेवटचा चेंडू. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे, ती म्हणजे मोहन बारसेसाठी की गोलंदाजी करायची आहे. आणि आता मात्र दिनेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्नच करत नाही आहे. त्याला माहिती काही होणार नाही आहे आता, कारण मॅच आपल्या हातून गेली आहे. आणि याचबरोबर पालेश्वरी संघाने हा सामना जिंकला. 1 चेंडू बाकी, सॉरी. चला 1 चेंडू आणि जवळजवळ 29 धावांची गरज. चौकार 27 धावांची गरज आहे. लगेच आपण आदाई संघाने आपला निर्णय सांगायचा आहे आणि त्याचबरोबर जर क्षेत्ररक्षण असेल तर लगेच सजून घ्यायचं आहे. आणि आता मात्र पालेश्वरी संघाने सामने जिंकले. पालेश्वरी संघ तुमचं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदन. त्याचबरोबर टेंबोडे संघ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
निखिल प्रभाकर टांडेल साहेब यांच्याकडून 3,000चं धनराशी या स्पर्धेसाठी आले, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद पूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून. याबरोबर थोडंसं आवाजामध्ये करूया बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आमंत्रित करेन ओंकारजी गुरव साहेब यांना, चौक यांना मी आमंत्रित करतोय.